Hello, good morning student. Today we are going to see class 5th NCERT Family Value Part 2. And in that topic we are going to see citizens participate in municipal budget planning. So आपण या पाठामध्ये पाहणार आहोत की नागरिक जे आहेत, सिटीजन्स जे आहेत, तर या सिटीजन्सचा या सगळ्या म्युनिसिपल बजेटमध्ये, ठीक आहे, या आराखड्यामध्ये नागरिकांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो आणि ते सर्व एकत्र बसून कशा पद्धतीने बजेट प्लॅन करतात आणि त्याच्यामध्ये बदल सांगतात आणि सगळेजण एकत्र येऊन त्या बदलांविषयी काहीतरी निर्णय घेतात आणि त्या निर्णयांमध्ये काय करतात, चेंजेस करतात, काही सजेशन्स असतील तर ते देतात. तर या सगळ्याचा सुंदरसा असा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन या पार्ट 2 मध्ये सांगणार आहे फॅमिली व्हॅल्यूच्या. रीड अँड डिस्कस. तर त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही हा जो खालचा पॉइंट दिलेला आहे त्याचं वाचन करा आणि त्यानुसार तुम्ही एकमेकांबरोबर चर्चाही करा. सो सिटीजन पार्टिसिपेट इन म्युनिसिपल बजेट प्लॅनिंग. सिटीजन टू डिसाइड द मॅटर्स ऑन विच टू स्पेंड मनी. तर मग यामध्ये सांगितलेलं आहे की जे नागरिक आहेत आपले, तर महानगरपालिकेचं जे अंदाजपत्रक असतं तर यामध्ये सगळ्या नागरिकांचा सहभाग असणं, कुठल्या भागावर खर्च अधिक करायला हवा, कुठल्या भागावर खर्च कमी करायला हवा, खर्च कोणत्या बाबतीत व्हायला हवा, हे सगळं जे आहे ते कोण ठरवतं, तर अधिकाऱ्यांबरोबर नागरिकही यामध्ये काय असतात, इन्व्हॉल्ड असतात. तर यालाच आपण काय म्हणतो, इन्व्हॉल्वमेंट इन म्युनिसिपल बजेट प्लॅनिंग विथ सिटीजन्स. So inauguration of road joining 6 villages, joint effort by 6 villages bears fruit. तर मग यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, आता 6 गावांना त्यांना एकत्र जोडायचं होतं आणि ह्या 6 गावांना जोडण्याच्या जे रस्त्याचं काम होतं त्या सगळ्याच्या उद्घाटनासाठी हे सगळे गावकरी एकत्र आलेले होते. आणि मग ते सगळे गावकरी एकत्र आल्यानंतर त्यांचा जो आनंद आहे, परत त्यांचा तो रस्त्याचा निर्णय आहे, तो अतिशय व्यवस्थित पद्धतीने व्हावा यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जे 6 गाव आहेत त्या 6 गावातील नागरिक एकत्र येऊन एकमेकांना व्यवस्थित सजेशन्स देऊन त्याच्यामधून त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने काय केलेलं आहे की फ्रुटफुल असा त्याचा रिझल्ट निघालेला आहे. म्हणजे त्याच्यातून एक खूप छानसं काय त्यांनी सुवर्ण मध्य काढलेला आहे. तर अशा काही ज्या घटना आहेत किंवा गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये आपल्याला गावकरी असतील, त्याचबरोबर आपले जे म्युनिसिपल पार्टीजचे जे लोक असतील, तर या सगळ्यांच्या संगनमताने असे बरेचसे निर्णय आपण घ्यायला हवेत. And second point, what they are telling, citizens crowd to suggest improvement to city development plan. तर मग याच्यामध्ये त्यांनी दुसरा पॉइंट सांगितलेला आहे की शहराचा विकास आराखडा आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सुधारणा सुचवायच्या आहेत. तर या सुधारणा सुचवण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी किंवा याच्यामध्ये नागरिकांचं सजेशन्स विचारात घेणार होते. मग त्यामध्ये भरपूर असे आपले प्रश्न असतात, जसं रस्त्याचा प्रश्न असतो, परत चेंबर लाईनचा प्रश्न असतो, गटारांचा प्रश्न असतो. तर असे व्हेरियस टाईप ऑफ क्वेश्चन्स जे असतात ते त्या विभागातील नागरिकांना सगळ्यात जास्त माहिती असतात. तर या सगळ्यांचं असं वेगळ्या एक पद्धतीने काय त्यांनी सांगितलेलं आहे, चर्चा सांगितलेली आहे किंवा डिस्कशन सांगितलेलं आहे. तर असे जे वेगवेगळे मुद्दे असतात, तर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी एकत्र येणं नागरिकांनी आणि त्या बाबतीमध्ये काय करणं, डिस्कशन करणं, चर्चा करणं आणि त्याच्यामधून सुवर्ण मध्य साधणं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. आणि आपण या टॉपिक मध्ये हेच पाहणार आहोत. वी फील द नीड ऑफ मायनर चेंजेस आर एन्व्हायरमेंट. We feel the need for minor changes in our environment.
It is to our advantage that everyone has a role in making decisions. मग यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे की आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या परिसरामध्ये काहीतरी लहान मोठे बदल व्हावेत. मायनर चेंजेस म्हणजे छोटे मोठे बदल व्हायला हवेत. It is to our advantage that everyone has a role in making decision. आणि परिसरातील बदल जे आहेत ते सगळ्यांनी मिळून केले तर ते जास्त हिताचे असू शकतात. त्याच्यामुळं जो पण आपल्याला निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये आपण काय करायला हवं की तो निर्णय सर्वांनी मिळून घ्यायला हवा. About changes in our surroundings, the government we select makes decision regarding public matters. So आपण निवडून दिलेले जे सरकार आहे ते सार्वजनिक जे प्रश्न आहेत त्याबाबत निर्णय घेत असते. If we feel that decision made by the government is wrong, we can register our opinion in this way. We can be a part of decision making process. तर सरकारने घेतलेला एखादा निर्णय जर आपल्याला अयोग्य वाटला तर आपण त्या बाबतीमध्ये आपलं काय ओपिनियन आहे तर ते ओपिनियन आपण काय करू शकतो, रजिस्टर करू शकतो, त्याचं मत नोंदवू शकतो. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ह्या डिसिजन मेकिंग ची जी प्रोसेस आहे तर यामध्ये देखील आपण भाग घेऊ शकतो. बघा आपण आपला जो पहिला आधीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण पाहिलेलं की घराच्या बाबतीमध्ये आपल्या काय फॅमिली व्हॅल्यूज असतात आणि आपण त्यामध्ये कसं एकत्रितपणे मिळतो. आणि हा जो सेकंड पार्ट आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की आपण जे गव्हर्नमेंट आहे, आपलं जे सरकार आहे त्यामध्ये आपण आपला रोल कशा पद्धतीने देतो. ठीक आहे. तर मग वी कॅन बी अ पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस. तर मग आपल्याला जर यामधील एखादी गोष्ट अयोग्य वाटत असेल तर त्या बाबतीत देखील आपल्याला मत नोंदवण्याचा राईट आपल्याला आहे. तर हा पॉइंट आपण पाहिलेला आहे. तर यामध्ये आपण काय पाहिलं तर आपण यामध्ये पाहिलं की आपल्या परिसरात अनेक लहान मोठे बदल होत असतात आणि हे बदल होत असताना आपल्याला प्रत्येकाला जर निर्णय मिळाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याचा तर प्रत्येकाला त्याचा आनंदच असतो आणि प्रत्येकाच्या त्या हिताचं असतं. आणि म्हणून कुठलाही जो निर्णय आहे तो सर्वानुमते घेतला तर मग त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये अतिशय छानपणे आपल्याला रिझल्ट मिळू शकतो किंवा त्याचा निर्णय आपल्याला मिळू शकतो. आणि जर आपल्याला एखादी गोष्ट अयोग्य वाटलीही तरी आपल्याला त्याबाबत आपलं ओपिनियन देण्याचा राईट असतो. थिंक, बी अ पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन युअर होम. Do not form your opinion merely on the basis of what others say. Share your thoughts with others. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्हाला थिंक करायला सांगितलेलं आहे, विचार करण्यासाठी सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये आपण निर्णय घेत असतो, बरोबर. तर आपल्या घरामध्ये जी डिसिजन मेकिंगची जी प्रोसेस असते तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रत्येकाने नक्की इन्व्हॉल्व झालं पाहिजे. आणि फक्त इन्व्हॉल्व होणं महत्त्वाचं आहे का तर नाही. तर आपण ज्याप्रमाणे इतरांचं ओपिनियन ऐकतो त्याप्रमाणे आपलं स्वतःचंही ओपिनियन असतं. तर तेही ओपिनियन आपण काय करायचं, आपलंही मत मांडायचं. फक्त दुसऱ्याचं कुणाचं मत ऐकून त्याप्रमाणे आपलं मत बनवायचं नाही. तर आपलं स्वतःचं असं फिक्स्ड मत काय आहे तर ते मत आपल्याला काय करायला हवं, मांडता यायला हवं आणि ते मत तुम्ही मांडत जा. नेक्स्ट पॉइंट आहे कॅन यू टेल. नोट द फॉलोइंग सिच्युएशन केअरफुली. स्टेट विच ऑफ द चिल्ड्रन शो ऑनेस्ट बिहेवियर. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सांगा पाहू. यामधील तुम्हाला पुढं 3 प्रसंग त्यांनी दिलेले आहेत. तर त्यातील कुठला मुलगा किंवा मुलगी तर त्याचं जे बिहेवियर आहे, त्याचं जे वागणं आहे तर ते प्रामाणिकपणाचं आहे का, ते कशा प्रकारचं आहे ते तुम्ही सांगा. अफरीन borrowed a pencil from Meenu. After she finished using it, she returned it.
तर मग यामध्ये सांगितलेलं आहे आफ्रीन नावाची एक मुलगी आहे आणि तिने मीनूकडून पेन्सिल घेतलेली आहे आणि तिचं काम संपल्यानंतर तिनं पुन्हा ती पेन्सिल कुणाला दिलेली आहे, तर मीनूला दिलेली आहे. तर मग हे तिचं जे वागणं आहे किंवा हे बिहेवियर आहे ते कशा पद्धतीचं आहे. सेकंड पॉइंट आहे श्यामा टेल फ्रॉम हर बायसिकल. श्यामा फेल फ्रॉम हर बायसिकल. However, she told her mother, Neha pushed me off the bicycle. तर यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे, क्षमा जी आहे ती सायकलवरून खाली पडली आणि आईला सांगताना मात्र तिने नेहाने मला पाडले असं सांगितलं. तर मग हिचं वागणं हे कुठल्या प्रकारातलं वागणं आहे. ऍक्च्युली ती स्वतः पडली आहे, पण तिने आईला काय सांगितलं की मला कोणी पाडलं, मला नेहाने पाडलं. तर हे जे क्षमाचं वागणं आहे किंवा बिहेवियर आहे हे कुठल्या पद्धतीचं आहे, कसं आहे, राईट आहे की रॉंग आहे. तर तुम्हाला कसं वाटतं तिचं बिहेवियर हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात. मेरी टूक द बॅग शी फाउंड इन अ रिक्षा टू अ पोलीस स्टेशन. तर मेरी जी आहे तिला ना रिक्षामध्ये एक काय भेटलेली आहे, पिशवी सापडलेली आहे आणि मग ती पिशवी घेते आणि कुठं जाती, पोलीस स्टेशनला जाते. तर मग मेरीनी हे राईट केलं की रॉंग केलं, तुम्हाला काय वाटतं. तर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात. ठीक आहे. आणि आपला पुढचं याचं जे आन्सर्स आहे की आपला प्रामाणिकपणा कसा असावा, अप्रामाणिकपणा कसा असावा, त्याचे परिणाम काय होतात, तर या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, माझा पुढचा व्हिडिओ बघणार आहात आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करणार आहात. आवडला असेल तर लाईक करणार आहात, शेअर करणार आहात आणि सबस्क्राईब करणार आहात. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि याचे पुढचे भाग पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, माझे येणारे पुढचे व्हिडिओज तुम्हाला पाहावे लागतील. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.